पोलांचे दोडके तोडणं चाललेले आता हे. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे ना तर करूनच टाकली होती. तर नमस्कार मंडळी. तर योगेश शिवाळकरचा खूप दिवसानंतर एक ब्लॉग येतोय आणि त्यामध्ये तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. तर आज आपल्या शेतामधले दोडके तोडायचे होते, जे की आता पूर्णपणे वाळे आहे आणि दुपारून आपली सोयाबीन काढायला मशीन सुद्धा येणार होतं. आणि ह्याच कामाला कंटाळून मी आज घरच्याला बोलूनच टाकलं की मी आपल्या भारताचा उज्ज्वल तारा आहे. मग घरचे म्हणे कधी घराच्या बाहेर निघतो. आणि इतक्यावरच मी माघार घेतली आणि दोडके तोडायला लागलो. हिरवे दोडके एका साईडला आणि वाळलेले दोडके एका साईडला. आणि आपले दोडके लावल्यापासून तर पूर्णपणे वाळेपर्यंत जे ब्लॉग टाकले त्याला तुम्ही आजपर्यंत भरपूर प्रेम दिलं आणि त्याच प्रकारे पुढेही प्रेम द्यायला अपेक्षा करतो. आणि आपले दोडके तोडणं होत नाही तर तितक्यामध्ये आपली सोयाबीन काढायला छोटं मोठं का ना बकासूर आलं होतं. आणि या बकासूरचा मला ना आवाज आवडतो आणि याने केलेला तो खका नाही. पण आपण जी चिखलामध्ये सोयाबीन काढली तिला काढायला मशीन आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि शेतकऱ्याची सोयाबीन निघन म्हणून तेलाचे भाव कमी करणारे सरकार नाही. आणि कसं तरी श्वास बंद करून मी एवढी सोयाबीन काढली. पण जी आपण चिखलामध्ये सोयाबीन काढली त्याच्या हिशोबाने काहीच नाही.